नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉइंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। याच्या अगोदर आपण मिक्सचर ॲलिगेशनचे दोन टाइप बघितलेले आहे। दोन पार्ट आपल्या ऑलरेडी यूट्यूब वरती टाकलेले आहेत आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तिसरा जो पार्ट आहे तो घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 7 ते 8 पार्ट म्हणजे 8 टाइपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत। हे क्वेश्चन्स दोन मी तुम्हाला सॉल्व करायला सांगितले होते मागच्या वेळेस, ठीक आहे। तर हे आज आपण इथं लगेच सॉल्व करून पुढचे काही क्वेश्चन्स म्हणजे पुढचे टाइप्स आपण सुरू करू, ठीक आहे। त्याच्यामध्ये दिलं होतं बघा, अ ट्रेडर हॅज 45 kg व्हीट, 45 kg टोटल व्हीट आहे म्हटलं त्यांनी। टोटल किती आहे? 45 kg व्हीट आहे म्हटलं, बरोबर। पार्ट ऑफ ही सेल 30% प्रॉफिट आणि त्याने त्यातला काही भाग 30% प्रॉफिटने सेल केला and rest 15% लॉस म्हटलं आणि राहिलेला 15% लॉसने त्याने सेल केला। ही गेन 21% म्हटलं, तरी पण त्याला होल म्हणजे सगळं विकल्यानंतर हा आणि हा मिक्स केला, म्हणजे त्याने सकाळी आणला होता एका रेटने, स्पेसिफिक रेटने आणला होता, पण त्याने त्यातला काही 30% प्रॉफिटने विकला आणि काही म्हणजे जो उरला होता खराब थोडाफार डॅमेज झालेला तो 15% लॉसने विकून टाकला, तरी त्याला ओव्हरऑल 21% काय झाला? प्रॉफिट झाला म्हटलं। हे मिक्सचर आहे ओव्हरऑल सगळं मिक्स केल्यानंतर, ठीक आहे। तर मग आपल्याला विचारलं की त्याला प्रॉफिटने त्याने किती विकला आणि लॉसने त्याने किती विकला। तर तुम्हाला हे मी अगोदर ऑलरेडी सांगितलं होतं, जर मायनस असेल आणि एक प्लस असेल तर नेहमी काय करायचं असतं, या दोघांची ऍडिशन करायची असते। मग 5 आणि 1 6 आणि 2 आणि 1 3, इथं 36। जर त्याने आता हे रेशो मध्ये येईल, इथं 36 आहे, आता हे तर दोन्ही प्लस आहे त्याच्यामुळे इथं मायनस करावं लागेल। म्हणजे त्याने जर 9 किलो हा लॉसने विकला असेल तर 36 किलो कशाने विकला असेल? त्याने प्रॉफिटने विकला असेल। पण आता हेच घ्यायचं का आपण, कारण इथं रेशो असतो 9 1 9 9 चौक 36, म्हणजे हा रेशो आला 4:1, पण 36 आणि 9 किती होतं? इथं 45 होतं। तर हेच आन्सर आपलं येणार आहे। तरी पण आपण टॅली करू, बघा 4 आणि 1 इथं 5 झाले, म्हणजे टोटल होता 45, 45 भागिले 5 केलं तर 5 9 45, म्हणजे 9 चौक 36 किलो त्याने प्रॉफिटने विकला असेल, तर त्याने 9 किलो कशाने विकला असेल? लॉसने विकला असेल। मग ह्या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता। आणि तुम्हाला ॲलिगेशनचा रूल सांगितला होता, एक संख्या जर मोठी असेल तर दुसरी नेहमी कशी असते? लहान संख्या असते। बघा दुसरा क्वेश्चन आपण घेऊ इथं। दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? अ ट्रेडर हॅज 40 kg राईस, 40 kg टी म्हटलंय। अ पार्ट ऑफ विच ही सेल 12% प्रॉफिट, त्याने काय केलं? काही भाग हा 12% प्रॉफिटने विकला म्हटलं। किती टक्के प्रॉफिटने विकला? 12%। अँड द रेस्ट इज 8% लॉस, आणि राहिलेला त्याने किती टक्के लॉसने विकला? 8% लॉस, तरी त्याला 9% होल म्हणजे सगळं विकल्यानंतर प्रॉफिट झाला। मग आपल्याला विचारलं 12% व्हॉट क्वांटिटी सोल्ड ॲट 12% गेन अँड 8% लॉस, तर त्याने किती क्वांटिटी विकली असेल? तर क्वांटिटी ऑलरेडी दिलेली नाही, तर 40 kg। जर दिलीच नसती तर आन्सर नसतं काढता आलं, प्रमाणात सांगता आलं असतं। मग इथं तर लॉस होतं, मग हे 9 आणि 8 17 होईल इथं, आणि हे 12 मधून 9 गेलं तर इथे किती राहील? 3, म्हणजे दोन्ही प्राईम नंबर याला भागच जात नाही। टोटल 40 आहे, डिवायडेड बाय 20 करा, रेशो तोच भेटला 17:3, म्हणजे 20 दुनी 40। आता बरेच जण म्हणतील इथं आन्सर आलं होतं 45, इथं 20च आलं, पण हे रेशो असतो, नेहमी लक्षात ठेवा। हा काय असतो? रेशो। मग आपल्याला टोटल क्वांटिटीला इथं डिवाइड करून रेशोनी मग आपल्याला ते आन्सर भेटत असतं। मग इथं 2 भेटलं, म्हणजे 17 दुनी 34 किलो त्याने जर 12% प्रॉफिटने विकला असेल, तर 3 दुनी 6 किलो त्याने काय केलं असेल? लॉसने विकलेला असेल। मग हा टाइप आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, ठीक आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। मग नेक्स्ट टाइप आहे 9 नंबरचा आहे। आता इथं आता थोडेसे चेंजेस असतात, सेम क्वेश्चन आहे थोडेफार। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ट्रेडर हॅज 50 kg राईस। आता ट्रेडर कडे किती राईस आहे म्हटलं त्यांनी? 50 kg टोटल राईस आहे। अ पार्ट ऑफ विच ही सेल ॲट 14% प्रॉफिट म्हटलंय, त्यातला त्याने 14% प्रॉफिटने विकला। अँड द रेस्ट 6% लॉस, आणि त्याने 6% कशाने विकला? लॉसने विकला। ऑन द होल हिज लॉस इज 4%, तर त्या सगळ्या याच्यावरती त्याचा लॉस झाला 4%। व्हॉट इज द क्वांटिटी सोल्ड ॲट 14% प्रॉफिट अँड 6% लॉस, तर त्याने 14% प्रॉफिटने आणि लॉसने किती विकला असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, नियमानुसार याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, -6 आहे, -4 पेक्षा लहान आहे, आणि ही संख्या कशी इथं दिलेली आपल्याला मोठी आहे। मग आता हे इथं प्लस मायनस असल्यावर याची ऍडिशन करायची असते। मग इथं काय झालं रे भाऊ? इथं किती येईल? 18 येईल, 14 आणि 4 18, आणि इथं मायनस मायनस असल्यावर काय करायचं असते? वजाबाकी। 2 1 2, अगेन रेशो हा 2 9 18, म्हणजे रेशो भेटला 1:9।
टोटल किती होतं 50 भागिले 10 करा, 10 पाचशे 50 भेटलं म्हणजे 5 एक 5 आणि 5 नव्हे 45. म्हणजे त्याने इथं लॉस झालता. ऑन द होल हिज लॉस इज म्हटलं होतं, म्हणजे जास्त त्याने लॉस नाही विकला म्हणून त्याला लॉस झाला. अगोदर कसं जास्त प्रॉफिट नाही विकला होता म्हणून त्यांना प्रॉफिट झालेला होता. मग इथं प्रॉफिटने किती विकला फक्त त्याने 5 किलो आणि लॉसने किती विकला मग 45 किलो. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. याच्यामध्ये काय चेंजेस झाले फक्त मागच्या आणि ह्या टाइप मध्ये, तर इथं फक्त चेंजेस झालेले आहेत. कोणते? इथं काय केलेलं आहे लॉस झालेला. अगोदरच्या इथं काय होतं होलवरती प्रॉफिट होता. फक्त हे थोडेसे याच्यामध्ये चेंजेस आहेत. बघा अ ट्रेडर हॅज 40 kg ऑफ राईस. अगेन सेम क्वेश्चन आहे 42 नंबरचा. 40 किलोचा टोटल त्याच्याकडे राईस आहे म्हटलं. ठीक आहे 40 kg राईस आहे. काय म्हटलं अ पार्ट विच ही सेल 28% प्रॉफिट. त्याने काय केलं 28% काही प्रॉफिटने काही भाग विकला अँड रेस्ट 12% लॉस. आता राहिलेला 12% काय केलं लॉसने विकला. तरी काय म्हटले ऑन अँड द रेस्ट 18% 12% लॉस. ऑन द होल लॉस इज 8%. याच्यामध्ये सगळ्याच्या वरती किती टक्के लॉस झाला 8% लॉस झाला. What is the quantity sold at 28% profit and 12% loss? कधी कधी क्वांटिटी ही दिलेली नसते. मग कोणती दिलेली असते? एक तर प्रॉफिट वाली क्वांटिटी दिलेली असते. प्रॉफिटने त्याने एवढा किलो विकला तर लॉसने किती विकला असेल, किंवा लॉसने जर त्याने एवढा विकला तर टोटल किती विकला असेल. असे पण क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. कसे तुम्हाला मी पुढे क्लिअर करतो. बघा इथं काय होईल दोघांची वजाबाकी होईल. 12 मधून 8 गेली तर राहिले 4 आणि इथं काय होईल मात्र 28 29 30 आणि 36. 4 1 4 4 9 36. मग आता इथं रेशो भेटला 1:9. अगेन 40च होतं. मग 40 भागिले किती केलं आपण 10 केलं तर 10 चौक 40 म्हणजे 4 आलं. 4 1 4 4 9 36 म्हणजे त्याने 36 किलो विकला असेल लॉसने. लॉसने किती विकला असेल 36 kg आणि प्रॉफिटने किती विकला असेल त्याने मग फक्त प्रॉफिटने त्याने विकला असेल फक्त 4 किलो. 12 मधून 8 गेले तर 4 राहिले. 28 29 30 आणि 7 36 म्हणजे हे झाले 36. तर हा रेशो भेटला. मग तुम्ही म्हणसाल आता नेमकं कसं देतील क्वेश्चन जर चेंज द्यायचा असेल तर. मग आपल्याला सांगतील की 28% प्रॉफिटने विकले 12% लॉसने विकला आणि होल वरती त्याला 8% काय झालं लॉस झाला. जर त्याने समजा 28% प्रॉफिटने 4 किलो विकला असेल तर टोटल क्वांटिटी सांगा. मग हे 4 वरून हे 36 काढता येत आपल्याला कारण इथे रेशो आला. 1 बरोबर जर 4 तर 9 बरोबर किती भेटेल मग 36. मग आपल्याला विचारतील टोटल सांगा. मग टोटल किती भेटेल 40. किंवा मग फक्त विचारतील लॉसने किती विकला तर मग त्या केसमध्ये 36 डायरेक्टच भेटून जातं. 1 बरोबर 4 तर 9 बरोबर किती भेटेल 36. मग ह्या टाइपने क्वेश्चन्स थोडेफार फिरून विचारले जाऊ शकतात. पण ॲलिगेशन मध्ये जेवढे क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बघा आता हे क्वेश्चन 2 ट्राय करून. याला काही जास्त काही अवघड नाही. सेम टाइप आहे. सेम क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला मांडणी प्रॉपर करायची आहे. एक साईडला लॉस एक साईडला प्रॉफिट. कधी कधी ठेवा कन्सेप्ट लक्षात ठेवा. लॉस पण असू शकतं. इथं होल आहे. होल प्रॉफिट किंवा लॉस बरोबर. कधी कधी प्रॉफिट पण असू शकतं. इथं होल प्रॉफिट किंवा लॉस. कधी कधी प्रॉफिट आणि लॉस किंवा लॉस आणि प्रॉफिट असू शकतं. इथं होल प्रॉफिट किंवा लॉस. हे 3-4 प्रकारचे क्वेश्चन आहे प्रॉफिट अँड लॉस मध्ये तुम्हाला विचारले जाते. बघा मग आपण आता हे हा टाइप 9 नंबरचा टाइप मधला हा क्वेश्चन 2 तुम्ही ट्राय करा. आपण पुढचे क्वेश्चन घेऊ. आता इथे काय दिलेलं बघा मिराज एक्सपेंडिचर अँड सेव्हिंग आर इन द रेशो. आता एक्सपेंडिचर आणि सेव्हिंग आता हे इन्कम आणि एक्सपेंडिचरचे क्वेश्चन आहे बघा. किती फास्ट सुटतात हे सुद्धा. आता काय म्हणलं मिराज एक्सपेंडिचर अँड सेव्हिंग आर इन द रेशो 3:2. आता बघा एक्सपेंडिचर आणि सेव्हिंगचा रेशो दिलेला आहे 3:2 बरोबर. आर इन द रेशो. हर इन्कम इन्क्रीजेस बाय 10%. आता इन्कम कितीने वाढलं म्हटलं इथं बघा एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग इक्वल टू काय असतं इन्कम. आणि इन्कम किती टक्क्याने वाढलेलं आहे 10% वाढलेलं आहे म्हटलं. आणि हर एक्सपेंडिचर ऑल्सो इन्क्रीजेस बाय 12%. आता मला सांगा एक्सपेंडिचर खर्च वाढले 12%. ठीक आहे. आणि खर्च वाढले इन्कम बी वाढलं म्हटलं. आता इन्कम वाढले म्हणूनच खर्च वाढले असेल. पैसा जास्त आला की माणूस जास्त खर्च करतात. ठीक आहे. पण आता इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या प्रमाणात जर समजा काही खर्च वाढले असेल तर त्याचं सेव्हिंग पण वाढलं असेल. मे बी पॉसिबिलिटी त्यामध्ये असू शकते. चेक करा. आता काय म्हटलं कारण का तर इन्कम वाढलेलं आहे ना आपलं. इन्कम याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं आहे. हर एक्सपेंडिचर ऑल्सो इन्क्रीजेस बाय 12%. बाय हाऊ मेनी पर्सेंट डज हर सेव्हिंग इन्क्रीजेस. सेव्हिंग किती टक्क्याने वाढली म्हटलं. आता हे 12% वाढलं होतं एक्सपेंडिचर
एक्सपेंडिचर घेतो आपण. आणि सेव्हिंग आपल्याला माहिती आहे का किती टक्क्याने वाढली, ही x टक्क्याने वाढली. हे दोन्ही मिक्स केले तर आपल्याला माहिती आहे जे इन्कम होतं ते किती टक्क्याने वाढलेलं आहे. आपलं इथं इन्कम लिहून घ्या पाहिजे. इन्कम किती टक्क्याने वाढलं, 10%. आता तुम्ही म्हणसाल हे कसं काढणार, इथं तर काही दिलेलं नाही. दिलेलं आहे ना अगोदर. एक्सपेंडिचर आपल्याकडे 3 रेशो आहे ना हा, आणि सेव्हिंग दिलेली आपल्याला 2 रुपये. जर आधी सेव्हिंग होती तर एक्सपेंडिचर आधी किती होतं, 3. पण हे वाढलं तुमचं इथं 12%, आणि हे वाढलं इथं x टक्क्याने, म्हणून हे पण वाढलं तुमचं 10%. मग आता बघा आपल्या नियमानुसार हे जर मोठं असेल तर हे डेफिनेटली कसं असायला पाहिजे, लहान असायला पाहिजे. नियमच आहे ना तो, कारण इथं हे होल होतं म्हणजे मिक्स केल्यानंतर. मग आता बघा याच्यातून हे इथं काय लहान म्हणजे मायनसच असेल, नाही असं नाही, पण याच्यापेक्षाही लहान असेल. मग आपण ते कॅल्क्युलेट करू. आता प्लस प्लस आहे तर इथं किती भेटेल, 12 मधून 10 गेले, खाली किती राहिले, इथं 2. जर 2 ला 2 आहे तर इथं 3 ला किती असेल, 3. आता मला सांगा याची ऍडिशन करायची का, 10 3 13 होईल. 13 झाल्यानंतर हे 10 पेक्षा लहान होईल का, होणार नाही. मग इथं किती येईल आपलं, लहान करण्यासाठी 10 मधून हे 3 काय करावं लागेल, मायनस. म्हणजे इथं किती टक्के येईल, 7%. म्हणजे त्याचं सेव्हिंग हे किती टक्क्याने वाढलं असेल, 7% वाढलं असेल. मग ह्या पद्धतीने हे इन्कम एक्सपेंडिचरचे सुद्धा क्वेश्चन्स तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. काही याच्यामध्ये अवघड नाही. बघा पुढचा क्वेश्चन, मग तुम्ही नंतरचे 2 तुम्ही सॉल्व्ह करा. रितूज एक्सपेंडिचर अँड सेव्हिंग आर इन द रेशो 5:2. इथं लिहितो 46. एक्सपेंडिचर आणि सेव्हिंग हे 5:2 आहे. हर इन्कम इन्क्रीजेस बाय 12%. आता इथे लिहितो डायरेक्ट इन्कम किती टक्क्याने वाढलं, सॉरी इथं नाही घेता येणार. इन्कम किती टक्क्याने वाढलं म्हटलं त्यांनी, 12% वाढलं. इन्कम म्हणजे होल मिक्सचर, बरोबर. आणि हे एक्सपेंडिचर इथं सेव्हिंग घेऊ, आणि एक्सपेंडिचरचं होतं 5, सेव्हिंग होती 2. आता काय दिलेलं आहे, हर इन्कम इन्क्रीजेस बाय 12%, हर एक्सपेंडिचर ऑल्सो इन्क्रीजेस बाय 14%. आणि हे पण वाढलं 14%. पुढे नको पुढे अजून, हे 14% वाढलं. तर आपल्याला विचारलं सेव्हिंग कितीने वाढली असेल, बाय हाऊ मेनी पर्सेंटेज डज हर सेव्हिंग इन्क्रीजेस. मग हे मायनस करा ना. अगेन 14 मधून 12 गेले, खाली किती राहिले, 2 राहिले. आता इथं 2 ला 2, जर इथं 2 ला हे 2 आलं, इथं 1 असतं तर इथं 2.5 घ्यावं लागलं असतं आपल्याला. इथं 4 असतं तर इथं जर याच्या दुप्पट असतं 4, तर मग इथं किती आलं असतं, 2.5 आलं असतं. 2.5च्या दुप्पट 5 होतं. पण हे नाहीये, 2 ला 2 आलं तर आपण इथं 2 ला जर 2 असेल तर 5 ला किती असणार, रेशो मध्ये 5च असणार. मग आता हे मोठं होतं, हे लहान आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं तर 12 मधून 5 गेले तर खाली किती राहिली, इथं पण 7%. मग याचा सुद्धा आन्सर आपला असेल तर सेव्हिंग किती टक्क्याने वाढेल, 7% वाढेल. क्लिअर आहे इथपर्यंत. बघा तुम्ही पुढचे 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. सेम क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काही जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. फक्त मांडणी प्रॉपर करा. होल इन्कम असेल तर ते सेंटरला घ्यायचं, सगळं मिळून मिक्स केल्यानंतर. ठीक आहे. आता इथं बघा हा टाइप 11 आहे. त्याच्यामध्ये काय दिलं, अ व्हेसल ऑफ 80 लिटर इज फिल्ड विथ मिल्क अँड वॉटर. बरं, एक भांड आहे, व्हेसल म्हणजे एक भांड आहे. तर हे किती लिटरचं भरलेलं आहे म्हटलं त्यांनी, 80 लिटरचं भांड आहे, बरोबर. आता काय म्हटलंय, मिल्क अँड वॉटर 70% ऑफ मिल्क अँड 30% ऑफ वॉटर इज टेकन आउट. आता कसं असतं, प्रमाणात निघत असतं. 70% अँड 30% म्हणजे 7 लिटर जर दूध काढलं तर त्याच्यातून 30% काय, 70% जर मिल्क काढलं त्यांनी, सॉरी, vessel is 80 liter is filled with milk and water. 70% milk and 30% of water is taken out म्हटलंय. 70% हे काढलं आणि 30% त्याने मिल्क काढलंय, टेकन आउट vessel. It is found that the vessel vacated by 55%. आता बघा, जर याने 70% मिल्क काढलं, हे मिल्क आहे बरं, आणि किती टक्के वॉटर म्हटलंय, 30% जर वॉटर काढलं, तर हे मिक्सचर काढल्यानंतर फक्त ते भांड किती टक्क्याने कमी झालं, 55% कमी झालं म्हटलं. जर हे 70% काढलं, हे 30% काढलं, तर अवरेज दोघांचं किती टक्के निघले, 55%. तर आपल्याला विचारलं फाइंड द इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क अँड वॉटर. इनिशियल क्वांटिटी सांगा मिल्क आणि वॉटरची. इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क अँड वॉटर. तर सिंपल आहे बघा. तेव्हा नियमानुसार एक लहान, दुसरं कसं भेटलं, मोठं. आता याला सॉल्व्ह करण्याच्या अजूनही भरपूर साऱ्या मेथड आहे बरं, पण आपण ॲलिगेशन बघायला म्हणून मी ॲलिगेशनच तुम्हाला ते एक्सप्लेन करायला, कन्फ्युजन नको. मग इथं काय होईल, 30 25 येईल, इथं हे रेशो भेटेल आपल्याला आधी, आणि हे 70 55 आणि 5 60 70, म्हणजे इथे किती भेटेल, 5 60 70.
15 भेटेल, म्हणजे 5 त्रिक 15 आणि 5 5 25. म्हणजे त्या भांड्यामध्ये इनिशियल जर 5 लिटर मिल्क असेल तर वॉटर किती लिटर असणार आहे? फक्त 3 लिटर असणार आहे. मग टोटल किती होतं? 80. आता रेशो भेटलेला आहे ना, डिवायडेड बाय 5 आणि 3 किती करा? 8 करा. 8 10 80. म्हणजे इनिशियल त्या वसेल मध्ये 50 लिटर काय असणार आहे? मिल्क असणार आहे आणि 30 लिटर काय असणार आहे? वॉटर. म्हणजे ह्या पद्धतीने डायरेक्टली आपण ॲलिगेशनचा वापर करून क्वेश्चन काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर आहे? बघा 50 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला. बघा 50 नंबर एवढ्या जागा सॉल्व्ह करू. काय दिलंय? वसेल इज 120 लिटर. आता 120 लिटरचं भांड आहे म्हटलं. किती लिटरचं आहे? 120 लिटरचं भांड. फिलेड विथ मिल्क अँड वॉटर. ते मिल्क आणि वॉटर या प्रमाणात भरलेलं आहे म्हटलं. मिल्क अँड वॉटरचं मिक्सचर भरलेलं आहे. 80% ऑफ मिल्क अँड 40% ऑफ वॉटर इज टेकन आउट. 80% मिल्क आपण काढून घेतलं आणि वॉटर किती काढलं म्हटलं? अँड 40% वॉटर आपण काढून घेतलं. ठीक आहे. तर काय म्हटलंय? इट इज फाउंड दॅट द वसेल इज वॅकेटेड ओनली 65%. 65% एम्प्टी झालं म्हटलं त्याने. मग आपल्या नियमाप्रमाणे एक लहान, दुसरं कसं दिलेलं आहे? इथं मोठं दिलेलं आहे. आता याला मायनस करा. बरं 65 40 40 65 मधून 40 गेले, खाली किती राहिले? 25 राहिले. आणि इथं 80 मधून 65 केले तर खाली किती राहील? 15 राहील. अगेन रेशो सेमच भेटला. 5 त्रिक 15 5 5 25 5 आणि 3 8. मग आता हे 120 होतं. 15 × 120 होतं, म्हणजे इथं 15 येईल. बरोबर. मग 15 5 75 लिटर मिल्क असेल. इनिशियल मिल्क किती होतं? 75. आणि 15 त्रिक 45 काय असणार आहे? इथं वॉटर असणार आहे. मग ह्या पद्धतीने आपण हे क्वेश्चन्स काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर आहे? ठीक आहे. मग हे सेम क्वेश्चन वेळा तरी पण मी याच्यातला एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. पियानाला कधी तरी काहीतरी होतंय वाटतं, चालत नाही प्रॉपर. इथं काय दिलंय? A vessel of 40 liter is filled with milk and water. A vessel 40 liter is filled with milk and water. 40 लिटर. 51 नंबरचा क्वेश्चन आहे. A vessel 40 लिटर, टोटल 40 लिटर आहे. मिल्क प्लस वॉटर दोन्ही मिळून मिक्स करून भरून टाकलेलं एक भांड. त्यामध्ये म्हटलंय वॉटर 75% ऑफ मिल्क अँड 35% ऑफ वॉटर इज टेकन आउट. 75% हे मिल्क होतं आणि 35% काय होतं म्हटलं त्यांनी? वॉटर होतं. काढून घेतलं आपण. तर हे मिक्सचर काढल्यानंतर, ह्या प्रमाणात काढल्यानंतर काय झालं तिथं? टोटल ओव्हरऑल जे आहे ते 60% भांड एम्प्टी झालं म्हटलं. किती टक्के एम्प्टी झालं? 60%. मग इथं काय होईल? 35 5 40 म्हणजे इथं 25 भेटेल आपल्याला अगेन. आणि इथं किती भेटलं? 15. म्हणजे रेशो सेमच भेटायला लागला. 5 त्रिक 15 5 5 25 5 आणि 3 किती झाले? 8. म्हणजे हे 40 डिवायडेड बाय 8 8 पंचे 40 म्हणजे 25 लिटर जर मिल्क असेल तर 5 त्रिक 15 लिटर काय असणार याच्यामध्ये? 15 लिटर काय असेल याच्यामध्ये? वॉटर असेल. मग ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही ट्राय करा एकदा 52 नंबरचा क्वेश्चन. खूप सोपा आहे. स्टॉप करून त्याला सॉल्व्ह करून बघायचं. नाही आलं तर वरचं परत एकदा बघा. म्हणजे अनालिसिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते फुल अंडरस्टँड होणार नाही. म्हणजे स्वतः आपण बघितलं पाहिजे की हे 75 कुठून आले, हे 35 कुठून आले, हे 60 कुठून आले, कसे आले, हे इथंच काय घ्यायचे? हे होल आहे. होल म्हणजे मिक्सचर पूर्ण सगळं मिक्स झाल्यानंतरच आहे. म्हणजे पूर्ण काढल्यानंतर एवढं ते व्हॅकेट झालं. मग एवढं व्हॅकेट झालं म्हटल्यानंतर 60% व्हॅकेटेड झाल्यानंतर म्हणजे जर हे एवढं हे आणि हे 75% काढलं आणि हे 35% काढलं तर मग हे 60% व्हॅकेट झालं. म्हणजे दोघांचा परिणाम हा आहे दोघांचा. मग इथं आपल्याला काय भेटणार आहे? हा रेशो भेटणार आहे. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करत चला. बघा हा 12वा टाईप आहे आपला. इथं काय दिलं? इन अ झू देअर आर. आता कसं
झू म्हटल्यानंतर वेगवेगळे प्राणी पक्षी त्यामध्ये असणं, पण आपल्याला हे डायरेक्ट हे क्वेश्चन सुद्धा मिक्सचर मध्ये म्हणजे मिसलिनियस मध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मिसलिनियस नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे 1 मार्काला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ह्या टाइपचे क्वेश्चन SSC, रेल्वे सगळ्यात म्हणजे बँकिंगच्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जातात. फक्त आता लँग्वेज थोडीफार चेंज होते याच्यामध्ये, बाकी काही फरक पडणार नाही. मग काय बघा हा क्वेश्चन 53 नंबरचा. इन अ झू देअर आर रॅबिट अँड पिजन्स. आता कशाला किती पाय असते ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, रॅबिट म्हणजे ससा, कबूतर, सशाला किती असते 4, कबूतरला किती असते 2. इफ हेड्स, आता हेड म्हटलं तर कोणालाही एकच हेड असते. इफ हेड म्हटलं तर इथं एक येणार. आर काउंटेड देअर आर 200 अँड द लेग्स आर काउंटेड देअर आर 580 म्हटले तर हेड काउंट केले तर 200 भरले, पण पाय काउंट केले तर 580. हाऊ मेनी पिजन्स आर देअर म्हटले. मग हे पण सेम क्वेश्चन त्या पद्धतीने एलिगेशनच्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करता येतात. बघा, रॅबिट आणि इथं काय पिजन. जर रॅबिटला 4 पाय असेल, पिजनला 2 असेल, ओव्हरऑल त्यांनी म्हटलं की ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही 580 पाय आहेत, पण हेड जर पाहिले इथे हेड जर पाहिले तर किती 200 आहे. म्हणजे ऍव्हरेज जर आपण पाय कॅल्क्युलेट केले, समजा ऍव्हरेज पाय किती भेटेल, मग आपल्याला इथं 28 म्हणल्यावर 29 × 58 होईल आणि इथं 10 येईल, म्हणजे 2.9. ऍव्हरेज जर पाय आपण कॅल्क्युलेट केले तर आपल्याला किती भेटले इथं 2.9. हे फ्रॅक्शन मध्ये ठेवलं तरी चालतं, काही फरक पडणार नाही. मग आता ऍव्हरेज पाय 2.9 आहे. आपल्या नियमानुसार एक लहान आलं आणि दुसरं कसं आलं याच्यामध्ये मोठं. मग हे मायनस करा, इथं किती भेटलं 0.9 भेटलं. इथं किती भेटणार आपल्याला 0.9. इथं हे मायनस करा, इथं किती भेटेल 1.1. म्हणजे जर हा हे रेशो मध्ये मानला आपण 0.9:1.1 तर डेसिमल कॅन्सल होईल आणि याचा रेशो भेटेल 9/11 म्हणजेच 9:11. ठीक आहे, मग आता 9:11 भेटला. मग आपल्याला तिथं भेटेल जर रॅबिट 9 असेल त्या झू मध्ये तर पिजन किती असतील त्याच्यामध्ये, मग 11 असेल. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. पण आपल्याला समजा जर दिलेलं असेल टोटल क्वांटिटी जर दिलेली असेल, हाऊ मेनी पिजन्स आर देअर इन झू देअर आर रॅबिट अँड पिजन्स. इफ हेड्स आर काउंटेड 200 अँड लेग्स आर काउंटेड in a zoo there are rabbit. आता इथं there are quantity missing आहे, म्हणजे आपल्याला how many pigeons are there डायरेक्ट काढता येणार नाही. there are 200 heads म्हटल्यावर 200 झाले ना पक्षी, म्हणजे इथं क्वांटिटी घेऊन टाकू आपण. in a zoo there are 200 rabbit नाही येणार इथं. in a zoo there are rabbit and pigeons. if the heads are counted, if head are counted there are 200 and if the legs are counted there are 580. आता हेड आपल्याला दिलेलं आहे 200 म्हणून. ठीक आहे, तर मग आपण डायरेक्ट घेऊ शकतो ना 200 डिवायडेड बाय 11 9 किती होईल इथं 20. म्हणजे आपल्याला रॅबिट आणि ते दोन्ही भेटून जाईल ना. इथे येईल 10 म्हणजे 20 × 200 म्हणजे 9 × 90. जर समजा रॅबिट असेल तर इथं 11 × 110 काय असतील, मग याच्यामध्ये पिजन्स असतील. म्हणजे इथं आपण क्वांटिटी सुद्धा डायरेक्टली काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो, काही अडचण येणार नाही. सेम क्वेश्चन बघा 54 नंबरचा. 54 नंबरचा क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे आपल्याला. काय दिलंय, इन अ courtyard there are many chickens and goats म्हटले. if the heads are counted it comes to 100. हेड्स किती त्यांचे टोटल 100 क्वांटिटी. ठीक आहे, टोटल 100 प्राणी म्हणू आपण त्याच्यामध्ये. काय व्हायला लागले गेला. if the heads are counted 100 but when the legs are counted it comes to 320 म्हटलं. मागे तेच आहे ना बघा, चिकन म्हणजे कोंबडी, त्यांना किती फिट्स असतात 2. गोट्स म्हणजे बकरी, यांना किती असेल 4. आता टोटल जर फिट म्हटलं तर 320 आहे, पण प्राणी किती दिलेले म्हणजे हेड्स किती दिलेले 100. म्हणजे ऍव्हरेज भेटेल इथं. ऍव्हरेज जर फिट काढले आपण पाय काढले तर 3 पॉईंट किती भेटेल 2 भेटेल. आपल्या नियमानुसार एक लहान दुसरं कसं भेटेल इथं आपल्याला मोठं. मग हे जर मायनस केलं तर इथं भेटेल 0.8 आणि हे जर मायनस केलं तर इथं भेटेल 1.2. याचा रेशो काढला तर डेसिमल निघून जाईल. 4 × 2 = 8 4 × 3 = 12 म्हणजे त्या याच्यामध्ये ठीक आहे खुरड्यात म्हणू आपण, काय फरक पडणार नाही. जर 2 कोंबड्या असेल तर गोट म्हणजे बकऱ्या किती असतील इथं 3 असतात.
मग टोटल होते किती 100. 100 भागिले 5 करा, कारण हे 3 आणि 2 5 होतं, 5 2 10 20, म्हणजे 20 दुनी 40 जर कोंबड्या असेल तर 20 ते 60 बकऱ्या असतील. मग ह्या पद्धतीने आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड द नंबर ऑफ चिकन अँड गोट्स, तेच विचारलं होतं. मग आपण ते डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. काही अवघड क्वेश्चन नाही, तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला 55 नंबरचा इथं सॉल्व्ह करून दाखवतो. 56 तुम्ही सॉल्व्ह करा. इन अ zoo there are rabbit and pigeons if the heads are counted, head 100 आहे म्हटलं. आता याला बरेच जण कसे सॉल्व्ह करतात, ठीक आहे, x + y बरोबर किती 100, म्हणजे यांचे हेड 100 झाले. आता x म्हणजे आपण इथं चिकन घेतलं, सॉरी इथं काय दिलेलं आहे, रॅबिट घेतलं, आणि पिजन्स म्हणजे y घेतलं. रॅबिटला किती पाय असतात, मग 4x, आणि हे किती होईल 2y बरोबर किती होईल, मग इथं 290. मग हे सॉल्व्ह करा, याला 2 ने गुणा, सॉल्व्ह करा, मग x आणि y तुम्हाला इथं भेटून जातात. तर ही पण मेथड, अशा भरपूर साऱ्या मेथड्स प्रत्येक क्वेश्चन साठी असतात, पण आज आपण ॲलिगेशनच बघतोय म्हणून ॲलिगेशनच मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवणार. इन अ zoo there are rabbit and pigeons if the heads are counted 100 म्हटले, and there are 100 and the legs are counted there are 290. मग इथं काय होईल, रॅबिट म्हटलं तर 4 फिक्स असतात, पिजन म्हटलं तर 2, पण टोटल दिलेलं आहे 290, हेड्स दिले 100, म्हणजे अगेन इथं 2.9 भेटेल आपली. मग हे होईल 0.9 आणि हे होईल 1.1. हे कुठून आलं कळलं का, याच्यातून हे मायनस केलं, आपल्या नियमानुसार हे लहान हे मोठं, आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या ऑलवेज मायनस करायची असते. मग इथे हे 0.9 आणि हे 4 मधून 2.9 गेलं तर 1.1. यांचा रेशो काय भेटेल आपल्याला 9:11. मग टोटल होते किती 100. 11 आणि 9 टोटल झाले 20. 100 भागिले किती करायचं 20 करायचं, 20 पंचे 100 म्हणजे 9 5 45 आणि 11 5 55. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये 9 म्हणजे रॅबिट घेतलो होतो आपण, याच्या खाली रॅबिटच्या खाली रॅबिट, पिजनच्या खाली पिजन. मग रॅबिट बरोबर भेटेल आपल्याला किती भेटेल, रॅबिट बरोबर भेटेल 45 आणि पिजन बरोबर किती भेटेल 55. टोटल मिळून 100. तर ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा क्वेश्चन एकदा ट्राय करा, ठीक आहे. बघा आता हा आपण 13 नंबरचा टाइप आपण इथं आज बघणार आहोत. 13 नंबर मध्ये काय दिले, अ जार कंटेन लिक्विड मिक्सचर ऑफ 2 लिक्विड A and B आर इन द रेशो 4:1. बघा आता 57 नंबरचा क्वेश्चन आहे, खूप सोपं आहे. 2 मिक्सचर आहे, कोणकोणते, 2 लिक्विड आहे A आणि B, यांचं प्रमाण काय 4:1. म्हणजे याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू शकता बरं, 20 × 20 20 × 80 असं मिळून टोटल 100% हे मिक्सचर झालं. म्हणजे एक मिश्रण आहे, पूर्ण भरलेलं भांड, त्याला आपण फुल भांड म्हणू 100%, पण त्यात 80% हे होता आणि बी किती होता 20%. हे पण आपण असं कन्वर्ट करू शकतो, पण गरज आहे का ते बघू आधी, मग नंतर डोकं लावू, ठीक आहे. काय म्हटलं, अ जार कंटेन अ मिक्सचर ऑफ 2 लिक्विड A and B इन द रेशो 4:1. when 10 liter of the mixture taken out. आता जर तुम्ही 10 लिटर काढलं तरी पण त्यांचा रेशो जो आहे तो कसा राहणार आहे 4:1च राहणार आहे, कारण त्या प्रमाणात ती निघल्यानंतर, बाहेर निघल्यानंतर एखादी क्वांटिटी काढल्यानंतर ती रिमेनिंग त्याच प्रमाणामध्ये त्या भांड्यामध्ये राहत असते. कारण एखादं मिक्सचर जेव्हा आपण काढतो, समजा फॉर एक्झाम्पल मिल्क अँड वॉटर आहे, मिक्स केलेलं आहे दूधवाल्याने, तर तुम्ही घरी आल्यानंतर पाणी काढून टाकू शकता का त्याच्यातून, नाही. तुम्हाला त्या जसं त्याने मिक्स केलेलं आहे त्याच प्रमाणात तुम्हाला ते बाहेर काढता येईल. म्हणजे समजा जर 1 लिटर 100 लिटर दूध आहे आणि 50 लिटर पाणी टाकलं त्याने त्याच्यामध्ये, मिल्क अँड वॉटर असं म्हणू आपण, तर तुम्ही जर समजा 15 लिटर काढलं तर त्यातून मिल्क किती येणार आहे 10 लिटर येईल आणि वॉटर किती येईल 5 लिटर येईल. म्हणजे त्या प्रमाणातच येईल ते, म्हणजे 1:2 ह्या प्रमाणात येईल ते, म्हणजे इथं 1:2 आलं, कळलं का. मग तरी पण समजा हे काढल्यानंतर पण त्याचं जे प्रमाण राहणार आहे, म्हणजे रेशो जो राहील तो 1:2च राहील त्या रिमेनिंग भांड्यामध्ये सुद्धा, ठीक आहे. तर ते आपल्याला बेसिक म्हणजे रेशो मध्ये आपण ते घेतो, हे बेसिक पार्ट जो आहे तो, तर ते पण आपल्याला इथे माहिती पाहिजे. मग आता काय म्हटलं, अ जार कंटेन मिक्सचर ऑफ 2 लिक्विड A and B इन द रेशो 4:1. when 10 liter of the mixture is taken out and the 10 liter of the, आता इथं ऍड काय करतो आपण ते बघायचं, नेहमी लक्षात ठेवा ऍड काय करतो. आता इथं गोल्ड अँड सिल्वर असतं, कधी कधी शुगर असते पर्सेंटेज मध्ये, त्यानंतर कधी कधी हे असेल मिक्स, एखादं लिक्विड आपण मिक्स करत असतो. इथं ऍड काय करतो, बी जेव्हा, आता इथं जर पर्सेंटेज मध्ये काढलं तुम्ही तर इथं काय भेटेल 20, हे भेटेल 80 इनिशियल. आता इनिशियल बी किती टक्के होता 20% होता, इनिशियल बी किती टक्के होता 20%. पण तुम्ही आता फक्त बी ऍड करताय, तर बी ऍड करताय म्हणजे बी हा प्युअर बी ऍड करताय,
म्हणजे हा किती असणार आहे 100%. आणि आता बी ची क्वांटिटी माहिती आहे आपल्याला, इथे किती लिटर ऍड करणार आपण 10 लिटर ऍड करणार आहे, कारण 10 लिटर मिक्सचर काढल्यानंतर आपण 10 लिटर बी ऍड करतो म्हटलं. द रेशो बिकम 2:3. आता नवीन जे मिक्सचर तयार झालं त्याच्यामध्ये जो रेशो तयार झाला ए आणि बी चा तो झाला 2:3. म्हणजे याला जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करणार असेल तर 20 त्रिक 60 आणि 20 दुनी 40, म्हणजे हे किती भेटलं 100. टोटल 100 आणायचं असते आपल्याला, किंवा 100 ला डिवाइड करा 5 ने, 5 2 10, इथं 20 भेटल, म्हणजे 20 त्रिक मग पुन्हा 60 भेटल आणि 20 दुनी हे 40 भेटल. मग आता मला सांगा आता पर्सेंटेज किती झालं इथं मिक्सचर मध्ये 60. बघा आता आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथं ए आणि बी दिले होते पण आपण इथं पण बी घेतला, इथं पण बी घेतला, आणि इथं सुद्धा जो फायनल मिक्सचर मिक्स झाल्यानंतर काय घेतला बीच घेतला, बरोबर. म्हणजे बी ऍड केलं म्हणून बी घेतला. तुम्ही म्हणसाल सर ए जर घ्यायचं असेल तर काहीही हरकत नाही. बघा ए जर घेतलं तरीही चालेल, नो इश्यू. बघा आता ए किती ऍड केला आपण 0 ऍड केला, 0, कारण 10 लिटर बी ऍड केलेलं आहे ना. ए किती ऍड केलेलं आहे 0 ऍड केलं. आता इथं पर्सेंटेज मध्ये पण घेतलं तर 0 येईल, पण इथं ए ठीक आहे ना. ट्राय करू एक मिनिट, आधी याला सॉल्व्ह करून घेऊ, मग पुढचं याचं पण तुम्हाला सांगतो. त्याला पण आन्सर येतं असं काही नाही येणार नाही म्हणून. आता बघा आपल्या नियमामध्ये बसतं इथं हे लहान आहे, हे कसं दिलेलं आहे इथं मोठं दिलेलं आहे, हे मिक्सचर आहे. मग आता इथं काय होईल बघा, हे घेतलं आपण 100 मधून 60 मायनस केले, खाली किती राहिले इथं 40, आणि 60 मधून 20 घेतले तर खाली इथं पण किती राहिले 40. म्हणजे हे 1:1 होतं. आता 1:1 काय, हाऊ मेनी लिटर ऑफ लिक्विड ए वॉज कंटेन इन जार इनिशियली. हे किती होतं म्हटलं. आता एक लक्षात ठेवा, इथं जी क्वांटिटी येते ना ती काढून टाकल्यानंतरची क्वांटिटी येते. आता इथं 14:40 आलं, इथं 10 लिटर होतं, म्हणजे 1:1 म्हणून आपण 40:40 म्हणजे काय आलं 1:1. मग इथं 10 लिटर ऍड केलं तर इथं पण 10 लिटर इनिशियल राहिलं होतं. पण ही जी क्वांटिटी आहे ही टेकन आउट म्हणजे काढल्यानंतरची क्वांटिटी आहे. मग हे 10 प्लस आधी आपण 10 काढून टाकलं होतं, म्हणजे टोटल क्वांटिटी किती असेल इनिशियल 16, बरोबर. इनिशियल किती असेल, इनिशियल किती असेल 10 प्लस 10 20 असेल, आणि त्याचा इथं बघा 4:1 चा रेशो होता, म्हणजे 4:1 म्हणजे 4 आणि 5 म्हणजे 5 चोक 20. आता 4:1 म्हटलं तर 5 चोक 20 आणि 4 चोक किती येईल, मग इथे इनिशियल ए ची क्वांटिटी होती 16 लिटर आणि बी ची क्वांटिटी किती लिटर होती 4 लिटर. पाहिजे तर हा क्वेश्चन परत एकदा बघा, काही अडचण नाही. आपण परत एकदा याला सॉल्व्ह करू आणि हे सुद्धा बघू, काही प्रॉब्लेम नाही बरं, ते पण बघायचं आहे आपल्याला. फक्त कन्फ्युजन नको म्हणून मी परत एकदा हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. बऱ्याच वेळेस लेक्चर मध्ये पण याचे डाउट्स जास्त वेळा विचारतात बरेच स्टुडंट, म्हणून हा क्वेश्चन मी एकदा म्हणजे एकदा दोनदा सांगावाच लागतो. हा क्वेश्चन परत एकदा तुम्हाला सांगतो. बरं काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, आपल्याला सांगितलं 2:3 घेऊन, याला पर्सेंटेज मध्ये मी कन्वर्ट करून घेतलं. सुरुवातीला आपल्याला सांगितलं की बी आपण हे मिक्सचर काढलं, मिक्सचर काढल्यानंतर सुद्धा याचा रेशो 4:1च राहणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता याच्यामध्ये जर पाहिलं बी ऍड करणार आपण, हे ए आणि बी होतं, बी ऍड करणार आहे तर बीच घ्यायचा. मग इथं बी जर 20% होता सुरुवातीला काढल्यानंतर सुद्धा, नंतर आपण बीच ऍड केला प्युअर म्हणजे हे 100% ऍड झालं, तर नंतरचं जे मिक्सचर झालं 2:3 म्हणजे 20 दुनी 40 आणि 20 त्रिक 60 झालं, तर बी आता नंतर किती झाला 60% झाला. मग इथं 100 मधून 60 गेले तर खाली किती राहिले तर 40, आणि 60 मधून 20 गेले तर 40, म्हणजे हे 1:1 भेटला आपल्याला रेशो. म्हणजे इनिशियल क्वांटिटी मध्ये हे राहिलेल्या क्वांटिटी मध्ये 1:1 राहिलं होतं. मग आता इकडे बघा हे 10 लिटर आपल्याला दिलेलं आहे ना, बी ऍड केला म्हटलं, हे 10 असेल तर हे पण किती येईल, मग इथं उरलेली क्वांटिटी बरं काढल्यानंतर जे काही काढलेलं ते, मग हे 10 लिटर मध्ये जे आपण काढलं होतं ते 10 लिटर आपण अजून ऍड करून घेऊ. मग 10 आणि 10 किती झाले याच्यामध्ये, 10 आणि 10 किती झाले 20 झाले, 10 आणि 10 20 लिटर झालं, डिवायडेड बाय आता इनिशियल क्वांटिटी विचारलेली 4 आणि 5. आता तुम्ही म्हणसा सर इथं 10 ला 10 ऍड केलं तुम्ही, बरोबर. हे तर 10 हे 1 इक्वल टू 10 होतं, तर हे 1 इक्वल टू 10 आलं. ही काढल्यानंतरची क्वांटिटी आपल्याला इथे भेटत असते. जर 9 लिटर काढलं असतं आणि 10 ऍड केलं असतं तर ह्या 10 मध्ये मी फक्त किती लिटर ऍड केलं असतं 9 लिटर ऍड केलं असतं. पण इथं 10 लिटर काढलं 10 टाकलं म्हणून इथं मी 10 लिटर जेवढं काढलं होतं तेच ऍड केलं तर 20 भेटलं. आता इनिशियल रेशो होता 4:1 म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 4 चोक 16 लिटर होती इनिशियल ए ची क्वांटिटी, आणि 4 लिटर कशाची होती बी ची क्वांटिटी. आता तुम्ही असं सर ए जर घेतलं तर चालतं ना, ए होता 80%,
हे होतं 80%, नंतर हे किती झालं इथं 40% झालं, बरोबर. आणि ए काय ऍड केलेलं आहे का आपण? नाही केलेलं, 0% ए ऍड केलेलं आहे. पण बी ऍड केलं तर आपण किती लिटर ऍड केलं तर 10 लिटर. हे तर जसं तसं लक्षात ठेवायचं. ऍड केलंय काहीतरी, पण त्यात एचं प्रमाण किती आहे? 0% आहे. मग आता ते जर 100 असेल तर हे 0 आहे, याला मायनस करा. बरं, आपल्या नियमात बसतं का? हे लहान आहे तर हे कसं असणार आहे? इथं मोठं असणार आहे. मग इथं काय येईल? 40 मधून 0 गेला तर इथं 40च राहील, 80 मधून 40 ला 40 आहे. आता हे 40 म्हटलं तर अगेन तिथून पुढची सेम प्रोसेस आहे, 1:1. मग हे जर 10 लिटर आपण ऍड केलं तर अगोदर उरलेली क्वांटिटी किती होती? 10 लिटर. मग 10 प्लस काढून टाकलेलं जेवढं होतं तेवढं ऍड केलं 20, आणि इथून पुढे ह्याच पद्धतीने हा क्वेश्चन आपण काय केला? सॉल्व्ह केला. हा 58 नंबरचा तुम्ही ट्राय करा. मी पुढचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सेम टाइप मधला हा क्वेश्चन आहे. बरं, काय दिलेलं आहे? A can contain mixture of two liquids in the proportion 7:5 म्हटलं. बरं, 7:5 या प्रमाणात दिलेलं आहे आपल्याला. When the 9 liter of mixture is drawn on, 9 लिटर काढले म्हटलं, and it can be filled and the can is filled with B. पण B नेच भरून टाकले, 9 लिटर म्हणजे त्याने भरलं असं. The proportion of A and B becomes 7:9. आता हे अडकाने कोणी याला तुम्ही डायरेक्ट बी सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथं दिसल्याच कळतंय. पण कसं असतंय, आता हे टूल्स आहे, ॲलिगेशन एक मेथड आहे, आपण ते शिकून घ्यायलो. मग तुम्ही ह्या पद्धतीचा वापर करू शकता. दुसऱ्या रेशो मध्ये तुम्ही शॉर्टकट शिकले तर त्याचाही तुम्हाला वापर इथं करता येईल. मग आता काय म्हटलंय? हाऊ मेनी लिटर ऑफ लिक्विड ए वॉज कंटेन इन द कॅन इनिशियली एक किती होतं म्हटलं. मग आपल्याला इथं काय करायचंय बघा, सेम. आता बी ऍड करणार आहे आपण, तर इथं बघा बी किती होतं? 7 आणि 5 12 होतं ना. आता इथं मी पर्सेंटेज मध्ये काढण्याऐवजी काय करतो? डायरेक्ट घेतो 5. टोटल जर 12 होतं तर त्यातलं 5 बी होतं. आता इथं जर फ्रॅक्शन मध्ये घेतलं तर इथं पर्सेंटेज मध्ये 100% म्हणजे 100/100 म्हणजे 1 येईल. ठीक आहे. आता नंतर किती झालं? नंतर 9 आणि 7 16 पैकी 9 झालं म्हटलं. ठीक आहे. आता इथे किती लिटर ऍड केलं तर आपण 9, तर ही क्वांटिटी आपल्याला इथली काढायची. काढल्यानंतर विड्रॉ केल्यानंतरची जी क्वांटिटी येईल ती इथे भेटून जाईल. आता तुम्ही म्हणाल याला वजा मारायला अवघड जातं, तर मी काय करतो? सगळ्याला 48 ने गुणतो. तुम्ही म्हणाल 48 ने का? तर हे खालचे फ्रॅक्शन कटून जातील. 16 32 16 48 12 चोक 48, म्हणजे दोघाचा कॉमन एलसीएम घेतला मी, भाग जाईल म्हणून. मग आता इथं काय भेटतं? 5 चोक 20. तेव्हा इथं 5 चोक 20, इथं भेटलं 48 1 48, आणि इथं 9 त्रिक 27. आपल्या काही फरक पडत नाही बरं. डायरेक्ट विभाजा केला तरी रेशो तोच भेटेल तुम्हाला. इथं जो भेटणार, इथं जो रेशो भेटेल तोच इथं पण भेटणार आहे. मग आता 48 मधून 27 गेले, 8 मधून 7 गेले 1, इथं भेटले 21, आणि आपल्या नियमाप्रमाणे हे लहान आणि हे मोठं भेटलं बरं, आणि इथं भेटले 7. म्हणजे रेशो काय भेटला? 7 1 7 7 त्रिक 21. म्हणजे इथं आता आपण 9 लिटर केलं तर 9 त्रिक इथे किती गेलं? 27. आता ही जी 27 लिटर क्वांटिटी ही काढल्यानंतरची आहे, तर टोटल क्वांटिटी किती होती? 9 आणि 7 16 36 लिटर होती. आता हे विचारलेलं आहे, इनिशियल विचारलं बरं, हा इनिशियलचा रेशो आहे. मग 7 आणि 5 किती झाले? तर 12. मग 36 ला 12 डिवाइड करा, 12 त्रिक 36. आता 3 आलं. मग इथं ए म्हटलं तर 7 त्रिक किती लिटर असेल? हे 21 लिटर असेल. मग ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अजून एक 40 क्वेश्चन आहे. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे आपण तो दुसऱ्या भागामध्ये बघू. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जर ह्या टाइपचे क्वेश्चन्स अजून बघायचे असेल तर पुढचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. परत तुम्हाला जर काही डाऊट असेल समजा, तर तुम्ही ह्या नंबरवरती तुमचे डाऊट पण काय करू शकता? मेसेज करू शकता. मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून पाठवेल. ठीक आहे. हा व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. ठीक आहे.